तर गेल्या लेक्चरच्या वेळी आपण फर्स्ट टॉपिक बघितलेला जो होता नेचर ऑफ लॉजिक, जिकडे आपण लॉजिक मधील काही बेसिक टर्म समजून घेण्याचा प्रयत्न केला की जे आपण इन्फॉर्मेशन वापरतो एखादं कन्फ्युजन काढण्यासाठी किंवा इन्फरन्स काढण्यासाठी त्याला आपण प्रिमायसेस म्हणतो, आणि जे काय आपलं फायनल रिझल्ट येतो ते इन्फॉर्मेशन प्रोसेस करून त्याला आपण कन्क्लुजन म्हणतो. म्हणजेच काय, तर लॉजिक आपल्याला मदत करतं की कोणतं आर्ग्युमेंट बरोबर आहे, कोणतं आर्ग्युमेंट चुकीचं आहे फिगर आउट करण्यासाठी, किंवा प्रिमायसिस आणि कन्क्लुजन म्हणजे काय. तर जी काय इन्फॉर्मेशन आहे ती प्रोसेस होऊन जी काय माहिती मिळेल त्याला आपण कन्क्लुजन म्हणतो. मग या प्रिमायसिस आणि कन्क्लुजन मधलं रिलेशन काय आहे, नक्की इम्प्लिकेशन काय आहे, हे फिगर आउट करायला आपल्याला लॉजिक मदत करतं. पण आता जर आपण हीच गोष्ट मॅथ्स बरोबर कम्पेअर केली तर अजून एक पॉईंट आपल्याला ऍड करावा लागेल. मॅथ्स मध्ये बघा, तुमचे जे काही प्रॉब्लेम असतात, जे काही गणित असतात, ती नंबर्स मध्ये असतात, ती काही सिम्बॉल्स मध्ये असतात, आणि त्याचा जो काही रिझल्ट आहे किंवा आन्सर आहे तो पण सिम्बॉल मध्ये असतो किंवा नंबर मध्ये असतो. मग लॉजिकच्या बाबतीत असं काय आहे, लॉजिकच्या बाबतीत असं युनिट आहे प्रपोजिशन. जे काही प्रिमायसिस असू दे किंवा त्याचं कन्क्लुजन असू दे, ती प्रत्येक जी काही गोष्ट असणार आहे ती असणार आहे इन फॉर्म ऑफ प्रपोजिशन. म्हणजे एक्झाम्पल बघा, आपल्याला समोर आता दोन प्रिमायसिस दिसतील. पहिलं प्रिमाइस आहे ऑल बॉयज आर टॉल. सेकंड प्रिमाइस आहे अशोक इज बॉय. मग तिने कन्क्लुजन काढताना काय केलंय, दोन्ही मध्ये कॉमन एलिमेंट काय आहे, तर बॉयज आहे. तो काढून टाकला आणि राहिलं काय, अशोक इज टॉल. इकडे त्यांनी जी काही गोष्ट इंडिकेट केली ती आपण कन्क्लुजन मध्ये घेतली. मग ही जी काही तिन्ही वाक्य आहेत त्याला आपण प्रपोजिशन म्हणणार आहोत. कारण जसं मॅथ्स मध्ये नंबर्स असतात ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम आणि आन्सर नंबर्स मध्येच येतात, सिमिलरली लॉजिक मध्ये जी काही गोष्ट असेल, जी काही वाक्य आपण प्रोसेस करणार आहोत, प्लस जो काही रिझल्ट आहे त्या प्रत्येक वाक्याला आपण प्रपोजिशन म्हणणार आहोत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, लॉजिक हे त्या वाक्याच्या फॉर्मशी डील करतं, कंटेंटशी करत नाही. ते वाक्य खरं आहे की खोटं आहे यामध्ये लॉजिशियन किंवा थिंकर जो आहे तो आता फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे तो करतो काय, तर जे काही वाक्य आहे ते अज्युम करून चालतो की ते वाक्य खरंच असणार आहे. त्यामुळे आपण पुढे काय आहे, प्रोसेस करूया आणि कन्क्लुजन काढूया. लक्षात घ्या, प्रपोजिशन डिफाईन करताना आपण तीच गोष्ट म्हणणार आहोत की कोणतेही वाक्य हे दोन प्रकारचं असू शकतं. एक तर ते खरं असेल किंवा ते खोटं असेल. कोणतेही वाक्य एकाच वेळी खरं किंवा खोटं असू शकत नाही. म्हणूनच आपण प्रपोजिशनची बेसिक डेफिनेशन केलेली आहे. दी टर्म प्रपोजिशन कॅन बी डिफाईन ॲज अ स्टेटमेंट विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे काय, प्रपोजिशन म्हणजे अशा प्रकारचं वाक्य, अशा प्रकारचं स्टेटमेंट आहे जे एकतर खरं असेल किंवा खोटं असेल, एकाच वेळी खरं किंवा खोटं असू शकत नाही. आता हे जर आपण ऑल बॉयजचं एक्झाम्पल घेतलं तर तुमच्या लक्षात येईल. फर्स्ट प्रिमाइस बघा, ऑल बॉयज आर टॉल, हे वाक्य खोटं आहे. प्रत्येक मुलगा कधी उंच असू शकत नाही. सेकंड प्रिमाइस बघा, अशोक इज अ बॉय, हे वाक्य नक्कीच बरोबर आहे. थर्ड प्रिमाइस बघा, अशोक इज टॉल, हे मे बी ऑर मे नॉट बी असू शकेल. पण इकडे आपण काय करायचंय, अशा प्रकारची वाक्य आपल्याला लॉजिक मध्ये प्रोसेस करावी लागतात जिकडे आपण ट्रूथ व्हॅल्यू बघू शकत नाही. म्हणून आपण अज्युम करणार की ती वाक्य बरोबर आहेत आणि ती प्रोसेस करणार आहोत. पण जर कोणत्याही वाक्याचे जर गुणधर्म बघायचे गेले तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की ते वाक्य खरं असू शकतं किंवा खोटं असू शकतं. म्हणूनच आपण प्रपोजिशन अशा प्रकारे डिफाईन केलंय की हे एक स्टेटमेंट आहे जे एकतर खरं असेल किंवा खोटं असेल. पण आता लॉजिक मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या वाक्याला सर्टनिटी असणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल बघा, ही जर तिन्ही स्टेटमेंट बघली तर इकडे तुम्हाला कुठे मे बीचा उच्चार दिसत नाही किंवा वापर दिसत नाही. कारण काय, जी काही इन्फॉर्मेशन आहे ती प्रोसेस करून त्यांनी फायनल रिझल्ट दिलेला आहे की त्याला असं वाटतं की सर्व मुलं उंच आहेत. जर त्याने इकडे मे बी वापरला असता तर ते गोष्ट आपण लॉजिक मध्ये वापरली नसती. याचं कारण काय, लॉजिक मध्ये ती गोष्ट प्रत्येक वेळी डेफिनेट अँड सर्टन असणं आवश्यक आहे. जर एखादं वाक्य सर्टन नसेल तर ते आपण लॉजिक मध्ये घेणार नाही. हीच आहेत प्रपोजिशनची आता कॅरेक्टरिस्टिक. पहिला आहे, एव्हरी प्रपोजिशन इज आयदर ट्रू ऑर फॉल्स, इट कॅनॉट बी बोथ ट्रू अँड फॉल्स. मी मगाशीच सांगितलं की लॉजिक मध्ये इन्फॉर्मेशन प्रोसेस करण्यासाठी त्या प्रपोजिशनने कोणती तरी एक साइड चूज करणं आवश्यक आहे. म्हणजे खरं असेल किंवा खोटं असेल, एकाच वेळी खरं आणि खोटं असं असणारं स्टेटमेंट आपण लॉजिक मध्ये कन्सिडर करत नाही. आता याच्यासाठी तुम्हाला मी एक्झाम्पल घेतो. एक्झाम्पल आहे, इंडिया हॅज बीजेपी गव्हर्नमेंट. आता हे वाक्य बघा, तुम्हाला प्रायमा फेसी वाटेल हे वाक्य बरोबर आहे. पण जर आता फ्युचरचा विचार करा, काही वर्षांनी हे वाक्य बरोबर असेल का, मे बी इन फ्युचर दुसऱ्या पार्टीचं गव्हर्नमेंट येईल, कदाचित काँग्रेस येईल किंवा तिसरी पार्टी येईल. किंवा पाचचा विचार करा, 2012 मध्ये भारतामध्ये बीजेपी गव्हर्नमेंट होतं का, नाही. हे प्रपोजिशन जे आज ट्रू आहे ते भविष्यात मे बी ट्रू नसेल किंवा इन पास्ट ती गोष्ट ट्रू नव्हती. अशा प्रकारची वाक्य ही आपण लॉजिक मध्ये घेत नाही आहोत. मग आपण करायचंय काय, त्या वाक्याला छोटीशी एक ऍडिशन केली की इंडिया हॅज बीजेपी गव्हर्नमेंट इन 2019 और 2020. आता हे वाक्य डेफिनेट बनलं, आता याची व्हॅल्यू फिक्स झाली. त्याच वेळी ते वाक्य आपण लॉजिक मध्ये घेऊ शकलो. सेकंड कॅरेक्टरिस्टिक तेच सांगतोय, द ट्रूथ ऑर फॉल्सिटी ऑफ प्रपोजिशन इज डेफिनेट. म्हणजे काय, ती गोष्ट टाइम टू टाइम चेंज होऊ शकत नाही. ती गोष्ट इस्टॅब्लिश राहिली पाहिजे आणि ती गोष्ट आज खरी आहे, ती गोष्ट उद्या पण खरीच राहिली पाहिजे. याला आपण युनिव्हर्सल ट्रूथचं एक्झाम्पल घेऊया. काही वेळा बघा आपण म्हणतो सूर्य पृथ्वीभोवती, सॉरी, सूर्य पूर्वेला उगवतो, और मून रिव्हॉल्व अराउंड द अर्थ. या अशा प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या आजही खऱ्या आहेत, उद्याही खऱ्या आहेत, भविष्यातही खऱ्या राहतील. मग लॉजिक मध्ये पण तुम्हाला अशीच प्रपोजिशन किंवा अशीच माहिती घ्यायची आहे किंवा एखादं वाक्य प्रपोजिशन बनण्यासाठी ते डेफिनेट असलं पाहिजे. त्याची ट्रूथ व्हॅल्यू जर आज खरं असेल तर ते उद्याही खरंच राहणं आवश्यक आहे.
ही जे बेसिक इन्फॉर्मेशन प्रपोजिशनची, की लॉजिक मध्ये जे काय वाक्य येईल, जी काय माहिती येईल, त्या प्रत्येकाला आपण प्रपोजिशन म्हणणार आहोत. मग ते प्रिमाइसेस असू दे किंवा कन्क्लुजन असू दे, फक्त एक गोष्ट आवश्यक आहे, त्याची ट्रूथ किंवा फॉल्सिटी डेफिनेट असणे आवश्यक आहे. पुढच्या पॉईंट कडे जाऊया का? चॅट बॉक्स मध्ये सांगा. आणि त्यातलं एक उदाहरण होता ना, त्या बोलले. कोणाचा तरी आवाज चालू आहे, जरा अनम्यूट करा. हो ठीक आहे, सगळं ठेवले. कधी येऊ? तुमका वेळ की घराकडे नेतो तुम्ही? ओमकार सावंत, तुमचा आवाज चालू आहे, म्यूट करा. ओके, तर एक काम करा, प्रपोजिशनचा पॉईंट समजला असेल तर फक्त चॅटबॉक्स मध्ये ओके टाका, म्हणजे पुढच्या पॉईंट कडे जाता येईल. बेसिकली प्रपोजिशन म्हणजे एवढंच लक्षात ठेवा, की जसे मॅथ्स मध्ये नंबर असतात तसं लॉजिकचं युनिट आहे प्रपोजिशन. मग ते बरोबर असू दे चुकीचं असू दे, प्रत्येक वाक्य जे काय आहे ते आपण प्रपोजिशनच मानणार आहोत. पुढच्या पॉईंटला जाऊया का? ओके, नेक्स्ट पॉईंट, प्रपोजिशन अँड फॅक्ट. आता एक गोष्ट लक्षात घ्या, लॉजिक मध्ये जरी तुम्हाला माहिती मिळाली तर ती माहिती खरी आहे की खोटी हे आपण चेक करतो. फॉर एक्झाम्पल बघा, आता मी म्हणतोय सूर्य पूर्वेला उगवतो, उद्या तुम्हाला एखादा माणूस येईल आणि सांगेल सूर्य पश्चिमेला उगवतो, तुम्ही काय करणार आहात? ताबडतोब फोन काढणार, गुगल करणार, त्याला दाखवणार हे बघ तुझं चुकीचं आहे. मी इकडे आपण काय केलंय, ऍक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ती त्या स्टेटमेंट बरोबरशी कम्पेअर केली आणि त्याला सांगितलं की तुझं वाक्य बरोबर आहे की चुकीचं आहे. यालाच आपण म्हणायचंय फॅक्ट. प्रत्येक प्रपोजिशन किंवा आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस तुम्हाला सांगणार मीच खरं बोलतोय, पण आपण ते गोष्ट खरं मानणार का? नाही. आपण काय करतो, इतर इन्फॉर्मेशन बघतो, मग ती गुगलवर असेल किंवा एखाद्या माणसाकडून असेल, एखाद्या पुस्तकातून असेल किंवा एखाद्या एक्सपर्ट कडून असेल, आणि त्यानंतर ठरवतो की खरंच ते प्रपोजिशन फॅक्ट रिप्रेझेंट करतं की नाही. जर ते फॅक्ट रिप्रेझेंट करत नसेल तर आपण त्याला फॉल्स म्हणणार आहोत, आणि जर फॅक्ट रिप्रेझेंट करतोय किंवा तुम्हाला जी माहिती आहे तीच माहिती स्टेटमेंट मध्ये असेल तर त्याच वेळी आपण त्याला ट्रू मानणार आहोत. म्हणजे काय, आता मी म्हणतोय की समजा लॉजिकच्या क्वेश्चन पेपरमध्ये सगळे क्वेश्चन याच चॅप्टरवर येणार आहेत, मग तुम्ही काय करणार आहात, गेल्या वर्षीचे आता व्हॉट्सअप ग्रुपवर क्वेश्चन पेपर आहेत, चेक करणार आणि बघणार की खरंच या चॅप्टरवर सगळं आलंय का. आलं असेल तर तुम्ही म्हणणार मी बरोबर सांगितलंय, आलं नसेल तर तुम्ही म्हणणार मी खोटं बोलतोय. मी इकडे तुम्ही जी गोष्ट करता, जी प्रोसिजर वापरता, एखादं वाक्य किंवा एखादं स्टेटमेंट खरं आहे की खोटं आहे ते फिगर आउट करण्यासाठी, त्याच प्रोसिजरला आपण फॅक्ट चेक म्हणतो. आता इकडे एक्झाम्पल बघा, एव्हरी ह्युमन बिंग हॅज 4 लेग्स, हे वाक्य बरोबर आहे का? आपण पण माणसं स्वतःकडे बघा आणि सांगा ऑब्विसली नाही. मी इकडे आपण काय केलं, स्वतःचं नॉलेज जे काही इतर नॉलेज मिळतंय त्याच्याशी आपण स्टेटमेंट कम्पेअर करतो. किंवा दुसरं एक्झाम्पल घ्या, आय कॅन लिव्ह विदाउट ऑक्सिजन. आता ही गोष्ट तरी शक्य आहे का? ऑब्विसली नाही. त्यामुळे लक्षात घ्या, प्रपोजिशन आणि फॅक्टचं एवढंच रिलेशन आहे की प्रपोजिशनची ट्रूथ व्हॅल्यू फॅक्ट डिसाइड करतात. म्हणजे आपण फॅक्टशी किंवा त्या मिळणाऱ्या एक्सटर्नल इन्फॉर्मेशनची प्रपोजिशन म्हणजे ते स्टेटमेंट कम्पेअर करतो आणि त्यावरून आपण ठरवतो ती गोष्ट ट्रू आहे की फॉल्स आहे. पुढच्या पॉईंट कडे जाऊया. आपण नेक्स्ट पॉईंट कडे जातोय. सेकंड पॉईंट आहे प्रपोजिशन अँड जजमेंट. आता स्लाइड कडे येण्यापूर्वी थोडी बेसिक माहिती देतो. होतंय काय, तर काही थिंकर आहेत किंवा काही लॉजिशियन आहेत, ते प्रपोजिशन अँड जजमेंट या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत असं मानतात. याचं कारण काय, जजमेंट आपण दोन सेन्स मध्ये वापरतो. पहिली आहे ऍक्च्युअल प्रोसेस ऑफ थिंकिंग आणि दुसरी आहे ऍक्च्युअल रिझल्ट ऑफ दॅट थिंकिंग. प्रोसेस ऑफ थिंकिंग म्हणजे लक्षात घ्या, काही वेळा गाडी चालवताना एखादा माणूस आपल्याला सांगतो की मला गाडी चालवताना जजमेंट येत नाहीये की गाडीचं बॉनेट समोरच्या लागेल लागणार नाही किंवा गाडी एवढ्या जागेतून जाणार आहे की जाणार नाही. मग याला म्हणायचं प्रोसेस ऑफ थिंकिंग. आणि जजमेंट म्हणजे काय, ऍक्च्युअली फायनल तुम्ही जे काही थिंकिंग केलं त्यानंतर जे काही आलंय ते, जे ऍक्च्युअली जजमेंट म्हणजे एक तर रिझल्ट किंवा प्रोसेस. पण या दोन्ही गोष्टीमध्ये कन्फ्युजन झाल्यामुळे काही लॉजिशियन मानतात प्रपोजिशन हे जजमेंट आहे. पण लक्षात ठेवायचं, लॉजिक मध्ये तुमची थिंकिंग प्रोसेस कशा प्रकारे काम करते याच्याशी नेणं घेणं नाहीये. लॉजिक फक्त बघतं जजमेंट काय. फॉर एक्झाम्पल बघा, आपण एक काल एक्झाम्पल घेतलं, राम इज ओल्डर दॅन गोपाल असेल किंवा राम इज टॉलर दॅन गोपाल असेल. मग थिंकर काय करतोय, दोघांचं वय कम्पेअर करतोय, दोघांची उंची कम्पेअर करतोय आणि नंतर सांगतोय की राम इज टॉलर दॅन गोपाल, राम इज ओल्डर दॅन गोपाल. आपल्याला काय करायचंय, तो जे काही फायनल रिझल्ट देतोय त्याच्याशी आपण कन्सर्न आहोत. रिझल्ट कसा आला किंवा कशी त्याची थिंकिंग प्रोसेस आली याच्याशी कन्सर्न नाही आहोत. तेव्हा लक्षात ठेवायचंय, प्रपोजिशन आणि जजमेंटचं रिलेशन हे एका वाक्यात एक्सप्लेन करता येईल. थिंकर्स आर कन्सर्न विथ द प्रॉडक्ट ऑफ जजमेंट ओनली when it has assumed a fixed and definite form. In order to assume a fixed and definite form, judgment has to be expressed in language. When judgment is expressed in language, it is called as a proposition. आता यासाठी तुम्हाला एक कोर्ट केस एक्झाम्पल देऊया. एखादी केस चालू आहे A वर्सेस B.
तर फ्रॉम डे वन असं होऊ शकत नाही की जज म्हणेल फक्त एच बरोबर आहे, मी बीचं म्हणणं ऐकूनच घेत नाही. मग काय होणार आहे, जशी जशी याची हिअरिंग चालू असेल त्यावेळी होणार काय, जजला काही वेळा वाटू शकतं की एचं म्हणणं बरोबर आहे, काही वेळा वाटू शकतं बीचं म्हणणं बरोबर आहे. म्हणजेच काय, ती गोष्ट अनसर्टन असणार आहे. मग त्यावेळी ती जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आपण लॉजिकमध्ये प्रपोजिशन मानणार नाही. पण ज्यावेळी हिअरिंग कंप्लीट होईल आणि तो जज जजमेंटकडे पोहोचेल की नाही एची बाजू 100% बरोबर आहे, बी चुकीची आहे, त्यावेळी जो काही रिझल्ट मिळणार आहे तोच रिझल्ट आपण कन्सिडर करणार आहोत. आणि म्हणून सांगितलेलं आहे ज्यावेळी ती काही प्रोसेस ऑफ थिंकिंग कंप्लीट झाल्यानंतर जे काही फायनल प्रोडक्ट येईल, जे फिक्स्ड अँड डेफिनेट फॉर्म मध्ये असेल आणि जे लँग्वेज मध्ये एक्सप्रेस केलेलं असेल, त्याच जजमेंटला आपण प्रपोजिशन मध्ये कन्सिडर करणार आहोत. बाकी रेस्ट ऑफ द जी काही प्रोसिजर आहे ती स्टार्ट टू एंड झाली, हिअरिंग साठी झाली, ती कन्सिडर करणार नाही आहोत. हेच आहे बेसिक रिलेशन प्रपोजिशन अँड जजमेंटचं, की जे काही थिंकिंग प्रोसेस आहे ती कन्सिडर करू नका. फक्त जजमेंटचा जो काही रिझल्ट आहे, व्हॉट इज जज्ड आहे अँड ऍज अ रिझल्ट ऑफ जजमेंट, त्यालाच फक्त लॉजिक मध्ये आपण कन्सिडर करणार आहोत. नेक्स्ट स्लाइड कडे जाऊया का, पुढचा पॉईंट घेऊया. फक्त चॅट बॉक्स मध्ये टाका. आता आपण पुढे जातोय. प्रपोजिशन अँड सेंटेन्स. आता लक्षात घ्या, लॉजिक कडे स्वतःची लँग्वेज नाही, त्यामुळे जी काय गोष्ट येणार आहे ती प्रत्येक गोष्ट त्याला इंग्लिशमध्ये किंवा आपलं जे काही ग्रामॅटिकल फॉर्मची जे काही लँग्वेज आहे त्यामध्येच त्याला एक्सप्रेस करावी लागणार आहे. म्हणून प्रपोजिशन अँड सेंटेन्स त्यावेळी पहिला पॉईंट लक्षात ठेवा, एव्हरी प्रपोजिशन इज एक्सप्रेस इन द फॉर्म ऑफ सेंटेन्स बट एव्हरी सेंटेन्स इज नॉट प्रपोजिशन. याचं कारण लक्षात घ्या, सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगतोय प्रपोजिशन हे डेफिनेट असणं आवश्यक आहे, त्याने इन्फॉर्मेशन देणं आवश्यक आहे, ती मे बी खरी असेल किंवा खोटी असेल पण त्याने इन्फॉर्मेशन दिली पाहिजे. पण होतंय काय, ग्रामॅटिकल सेंटेन्स मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, ते आपल्याला इन्फॉर्मेशन देत नाही. फॉर एक्झाम्पल बघा, इंटरोगेटिव्ह टाइपचे सेंटेन्स म्हणा, ते काय करतात, इन्फॉर्मेशन मागतात. उदाहरणार्थ बघा, व्हाय डू पीपल बिलीव्ह इन ऍस्ट्रोलॉजर्स, हाच विचारतोय की लोक ज्योतिषावर का विश्वास ठेवतात, किंवा हाऊ आर यू, हु आर यू, अशा प्रकारची वाक्य जी इंट्रोगेटिव्ह आहेत, ज्याला आपण सेंटेन्स मानतो तरी पण ते आपल्याला इन्फॉर्मेशन देत नाही. तेव्हा अशा प्रकारची वाक्य आपण लॉजिकल प्रपोजिशन मध्ये घेत नाही. किंवा आपण अजून एक्झाम्पल घेऊ शकतो, एक्सक्लामेटरी सेंटेन्स, तो भावना एक्सप्रेस करतोय पण एक्झॅक्टली काय घडलंय सांगत नाहीये. किंवा इमॅजिनेशन, आय विश मॅन हॅड विंग्स, इकडे तो त्याची कल्पना सांगतोय पण इन्फॉर्मेशन देतोय का, ऑब्विसली नाही. त्यामुळे फक्त इंडिकेटिव्ह सेंटेन्स किंवा आपण असर्टिव्ह म्हणू शकतो, ज्या प्रकारचे वाक्य तुम्हाला माहिती देतात तेवढीच वाक्य लॉजिकल प्रपोजिशन मध्ये घेणार आहोत. म्हणजे थर्ड एक्झाम्पल, राहुल इज अ क्लेवर बॉय, इकडे आपल्याला लक्षात येतं राहुल हा वाक्याचा सब्जेक्ट आहे आणि राहुलची एक क्वालिटी सांगण्याचं काम थर्ड एक्झाम्पल करतोय. त्यामुळे एव्हरी प्रपोजिशन इज एक्सप्रेस इन फॉर्म ऑफ द सेंटेन्स बट एव्हरी सेंटेन्स इज नॉट प्रपोजिशन. कारण सेंटेन्स मध्ये आपल्याला इंट्रोगेटिव्ह मिळतील, एक्सक्लामेटरी मिळतील, जे आपल्याला इन्फॉर्मेशन देत नाही, ते घ्यायचे नाहीत. सेंटेन्सचा आपण एकच फॉर्म कन्सिडर करणार आहोत, तो असेल थर्ड एक्झाम्पल, जो आपल्याला इन्फॉर्मेशन देतो. ऍज लॉंग ऍज सेंटेन्स इन्फॉर्मेशन देतोय तोपर्यंत आपण त्याला प्रपोजिशन मानायचंय. ज्या ठिकाणी वॉन्ट ऑफ इन्फॉर्मेशन आपल्याला दिसेल, जिकडे इन्फॉर्मेशन तेच उलट मागतायत, त्या ठिकाणी त्याला आपण प्रपोजिशन मानायचं नाहीये. सेकंड पॉइंट, इन सम केसेस प्रपोजिशन कॅन बी एक्सप्रेस बाय डिफरंट सेंटेन्सेस. म्हणजेच काय, एकच अर्थ वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या वाक्यांनी एक्सप्रेस केला जाऊ शकतो. एक्झाम्पल बघा, टीट फॉर टॅट, जेसी करणे बेसी भरणी, जशाच तसे. 3 वाक्य आहेत, 3 भाषा आहेत, पण सांगायचं काय, तुम्ही जसं करणार तसंच तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही एखाद्याला जसं ट्रीट करणार तसं तो तुम्हाला ट्रीट करणार आहे. यावरून लक्षात घ्या, एकच प्रपोजिशन, एकच माहिती वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये वेगवेगळ्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस केली जाऊ शकते, पण त्याचा मिनिंग हा सेमच राहतो. आता आपण सेंटेन्स आणि प्रपोजिशन मधील डिफरन्स समजून घेऊया. तर एक गोष्ट लक्षात घ्या, प्रपोजिशन कंटेन्स अ सिंगल स्टेटमेंट बट ग्रामॅटिकल सेंटेन्स मे कंटेन मोर दॅन वन स्टेटमेंट. याचा अर्थ लक्षात घ्या, प्रपोजिशन मध्ये एक सब्जेक्ट आणि प्रेडिकेट एवढंच असणार आहे. मल्टिपल सब्जेक्ट किंवा एकापेक्षा जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला जात नाही. ऍज कम्पेअर टू ग्रामॅटिकल सेंटेन्स मध्ये प्रत्येक वेळी एकच स्टेटमेंट असेल असं नाही, मोर दॅन वन स्टेटमेंट असू शकतं. फॉर एक्झाम्पल बघा, मी कॉलेजला जातोय, मी कॉलेजला गेल्यानंतर सगळी लेक्चर्स अटेंड करतोय आणि टायमिंग संपल्यानंतर घरी येतोय. अशा प्रकारची वाक्यामध्ये आणि असेल, ॲज सून ॲज असेल किंवा ॲज वेल ॲज असेल, बट असेल, अशा प्रकारचे काहीतरी कंजक्टिव्ह वापरून वाक्य कंबाईन करून मोर दॅन वन स्टेटमेंट ग्रामॅटिकल सेंटेन्स मध्ये येऊ शकतात. पण लॉजिकल स्टेटमेंट मध्ये अशा प्रकारच्या वाक्यात एकच स्टेटमेंट असणार आहे. मग समजा तुम्हाला ग्रामॅटिकल सेंटेन्स आहे ज्याच्यात एकापेक्षा जास्त स्टेटमेंट आहे, तर तुम्ही काय करणार आहात, तर अशा लक्षात ठेवायचं, त्या जे काही स्टेटमेंट आहे जिकडे तुम्हाला मल्टिपल वाक्य मिळत आहेत, ती वाक्य तुम्ही सेपरेट करण्याचं काम करायचं आणि नंतर त्या लॉजिक मध्ये प्रोसेस करायचंय. एक्झाम्पल बघा, इंडिया इज सेक्युलर स्टेट, अशा प्रकार सॉरी इंडिया इज अ सेक्युलर स्टेट वेअर पीपल ऑफ ऑल रिलीजन आर ट्रीटेड इक्वली. मग इकडे तुम्ही काय करणार आहात, तर इकडे तुम्हाला दिसतंय की 2 स्टेटमेंट आहेत. पहिला आहे भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे आणि दुसरा आहे सर्व धर्माचे लोक आहेत ते त्यांना इक्वल ट्रीटमेंट भारतात मिळते. आपण याची 2 स्टेटमेंट करणार आहोत. पहिलं बनेल इंडिया इज सेक्युलर स्टेट आणि दुसरं बनेल पीपल ऑफ ऑल रिलीजन्स आर ट्रीटेड इक्वली इन इंडिया.
हा झाला पहिला डिफरन्स, की लॉजिकल प्रपोजिशन मध्ये नेहमी एकच स्टेटमेंट असेल, पण ग्रामॅटिकल मध्ये एकापेक्षा जास्त असू शकतात. आणि त्यामुळे जर एकापेक्षा जास्त असतील तर लॉजिक मध्ये वापरताना आपल्याला ती स्टेटमेंट सेपरेट करावी लागतील आणि नंतर त्याचं प्रोसेसिंग करता येईल. दुसरा फरक बघा, grammatical order of subject and predicate is often different from logical subject and predicate. याचा अर्थ लक्षात घ्या, ग्रामॅटिकल सेंटेन्स हे जनरली सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट या फॉर्म मध्ये असतं, पण लॉजिकल स्टेटमेंट हे त्या फॉर्म मध्ये असणार नाही. तर लॉजिकल स्टेटमेंटचा जो काही फॉर्म आहे तो आपण नेक्स्ट पॉईंट मध्ये बघणार आहोत. सध्या एक एक्झाम्पल घ्या, ग्रामॅटिकल सेंटेन्स मध्ये काही वेळा हा फॉर्म फॉलो केला जात नाही. फॉर एक्झाम्पल बघा, युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. इकडे सांगायचं काय, एकीचे बळ आहे, जर आपण वेगळे राहिलो तर आपल्याला आपण वीक मानू शकतो किंवा डिसयुनिटी इज अ विकनेस असं मानू शकतो. पण इकडे काय केलंय, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट सगळं शफल केलेलं आहे. तर लक्षात घ्या, ग्रामॅटिकल ऑर्डर त्या वाक्याची काय याच्यावरून लॉजिकल ऑर्डर ठरणार नाहीये. लॉजिकल ऑर्डर म्हणजे काय असेल तर सब्जेक्ट येतो, कोपुला येतो आणि त्याच्यानंतर प्रेडिक्शन येतं. पण सब्जेक्ट म्हणजे काय, कोपुला म्हणजे काय, प्रेडिक्शन म्हणजे काय, हे आपण या चॅप्टरच्या लास्ट पॉईंटला बघणार आहोत. ऍज ऑफ नाव एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्रामॅटिकल अरेंजमेंट जशी वाक्यामध्ये शब्दांची केली जाते तीच अरेंजमेंट लॉजिक मध्ये वापरली जात नाही. ती काही वेळा बदलली जाऊ शकते किंवा लॉजिकल अरेंजमेंट ही कम्प्लिटली डिफरंट असू शकते. म्हणजेच बेसिकली दोन फरक बघा, ग्रामॅटिकल स्टेटमेंट जे काही असेल त्यामध्ये एकापेक्षा जास्त वाक्य असू शकतात, लॉजिकल मध्ये एकच असेल. दुसरी गोष्ट, ग्रामॅटिकल सेंटेन्स मध्ये जी काही अरेंजमेंट असेल शब्दांची त्यांच्या ग्रामरच्या रूल प्रमाणे असतील, तेच रूल ऍज इट इज लॉजिक मध्ये फॉलो केले जाणार नाही. त्यांची ओन मेथड आहे, ओन रूल्स आहेत, ज्याने ती गोष्ट अरेंज केली जाणार आहे. पुढे जाऊया, नेक्स्ट पॉईंट घेऊ का. वेट, तर पुढचा पॉईंट आहे कॉन्स्टिट्युएंट्स अँड कंपोनंट. आता बेसिकली जर तुम्ही विचार केला तर कॉन्स्टिट्युएंट आणि कंपोनंट म्हणजे तुम्हाला एक सेम गोष्ट वाटेल किंवा सारख्याच अर्थाचे शब्द वाटतील, पण कॉन्स्टिट्युएंट्स आणि कंपोनंट ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पहिल्यांदा कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे काय ते बघा, द एलिमेंट इन टू विच अ प्रपोजिशन कॅन बी अनालाइज आर कॉल्ड ॲज इट्स कॉन्स्टिट्युएंट्स. म्हणजे काय, प्रत्येक वाक्य आहे ज्या घटकांनी तुम्ही अनालाइज करू शकता, सेपरेट करू शकता, त्याला आपण कॉन्स्टिट्युएंट म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, राम इज क्लेवर हे वाक्य असेल तर यामध्ये राम, इज आणि क्लेवर ज्या शब्दांपासून ते वाक्य बनलंय त्याला आपण त्या वाक्याचे कॉन्स्टिट्युएंट म्हणणार आहोत. कॉन्स्टिट्युएंट म्हणजे नेहमी सब्जेक्टच असेल, प्रेडिकेटच असेल किंवा वर्ब असेल असं नाहीये. त्या वाक्यात येणारा प्रत्येक घटक आपण कॉन्स्टिट्युएंट मानतो. मग कंपोनंट म्हणजे काय, तर कंपोनंट म्हणजे बघा, इन एव्हरी प्रपोजिशन देर इज वन एलिमेंट विच कंबाइन्स द अदर एलिमेंट. द कंबाइनिंग एलिमेंट इज कॉल्ड एज अ कंपोनंट. म्हणजे काय, तर वाक्याचे जे काही घटक आहेत त्यांना एकत्र आणण्याचं काम जो घटक करतो त्याला आपण कंपोनंट मानतो. जर कंपोनंट नसेल तर वाक्याला अर्थच असू शकत नाही, म्हणून कंपोनंट महत्वाचा आहे. फॉर एक्झाम्पल बघा, मग असंच वाक्य राम इज क्लेवर आहे, इकडे जर तुम्हाला राम आणि क्लेवर हे दोनच शब्द दिले असतील तर तुम्हाला काही समजलं नसतं. याला अर्थ प्राप्त करून देण्याचं किंवा राम आणि क्लेवरला एकत्र आणण्याचं काम कोणी केलं तर ते इजने केलं. त्यामुळे राम इज क्लेवर मध्ये इजला आपण कंपोनंट मानणार आहोत. आता इज नेहमी लॉजिक मध्ये इज असेल असं नाही, वेगळा शब्द असू शकतो. ऍज सून ऍज किंवा ऍज लॉंग ऍज तो शब्द त्या वाक्याला अर्थ प्राप्त करून देण्याचं किंवा त्या कॉन्स्टिट्युएंटना एकत्र आणण्याचं काम करतोय, आपण त्याला कंपोनंट मानणार आहोत. आता डिफरन्स बघूया, कॉन्स्टिट्युएंट आणि कंपोनंट मध्ये फरक काय, म्हणजे कन्सेप्ट तुमच्या अजून जास्त चांगल्या प्रकारे क्लिअर होतील. पहिला डिफरन्स आहे, अ कंपोनंट इज युनिव्हर्सल व्हाईल कॉन्स्टिट्युएंट इट कंबाइन्स कॅन बी पर्टिक्युलर. याचा अर्थ लक्षात घ्या, प्रत्येक वाक्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी कंपोनंट हा असलाच पाहिजे. मग कंपोनंट युनिव्हर्सल असेल, पण मग कॉन्स्टिट्युएंटचं काय, तर कॉन्स्टिट्युएंट हे चेंज होऊ शकतात तरी पण कंपोनंट शिवाय वाक्य कधीही अर्थपूर्ण होणार नाही. कॉन्स्टिट्युएंट एकत्र करण्यासाठी कंपोनंट आहे, आणि जर कंपोनंट नसेल तर त्याला आपण लॉजिकल प्रपोजिशन मानू शकत नाही. आणि म्हणूनच कंपोनंट हा युनिव्हर्सल असतो. म्हणजे कोणतंही लॉजिकल स्टेटमेंट घ्या, प्रपोजिशन घ्या, कंपोनंट हा मिळणारच आहे. आता एक्झाम्पल बघा, पहिलं वाक्य आहे मजनू लव्ड लैला, सेकंड आहे फरहाद लव्ड शरीन और शिरीन. दोन्ही वाक्यात लक्षात येईल, कॉन्स्टिट्युएंट जे काय आहेत म्हणजे मजनू असेल, लैला असेल, फराद असेल, शिरीन असेल, हे बदललेले आहेत, पण कंपोनंट जो आहे तो सेम ठेवलाय. कारण काय, जर कंपोनंट काढून टाकला तर त्या ठिकाणी वाक्याला अर्थ राहणार नाही. म्हणून लक्षात घ्या, कंपोनंट हा इरिप्लेसेबल असतो, तो आपण चेंज करू शकत नाही किंवा त्याला इंटरचेंज करता येत नाही. ऍज कम्पेअर टू कॉन्स्टिट्युएंट तुम्ही बदलू शकता. आणि म्हणूनच पहिला डिफरन्स आहे, कंपोनंट इज युनिव्हर्सल व्हाईल द कॉन्स्टिट्युएंट्स इट कंबाइन्स कॅन बी पर्टिक्युलर. पुढचा डिफरन्स बघा, एव्हरी प्रपोजिशन इज अबाउट सर्टन सब्जेक्ट मॅटर, सच सब्जेक्ट मॅटर इज रिव्हील्ड बाय इट्स कॉन्स्टिट्युएंट. याचा अर्थ लक्षात घ्या, वाक्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी जरी कंपोनंटची गरज असली तरी सुद्धा ते वाक्य कशाबद्दल आहे किंवा कोणाबद्दल आहे कोण सांगणार आहे, तर ते ऑब्विसली सांगणार आहे त्याचे कॉन्स्टिट्युएंट म्हणजे कंपोनंट सोडून घटक. म्हणजे फक्त तुम्हाला जर इज चांगलं असेल किंवा लव सांगितलं असेल तर अशा वेळी तुम्हाला काहीच अर्थ लागणार नाही.
हे वाक्य कोणा संदर्भात किंवा कोणाची माहिती देते, मग ते सांगण्याचं काम कोण करेल, तर ऑब्व्हियसली त्याचे कंपोनंट. फॉर एक्झाम्पल बघा, राम इज ऑनेस्ट, श्याम इज क्लेवर. आता या ठिकाणी नक्कीच कोणी तुम्हाला मदत केली की कोणाबद्दल माहिती सांगायची, तर ऑब्व्हियसली आहे त्या गोष्टीच्या कॉन्स्टिट्युएंटने. पहिलं वाक्य सांगतोय की राम हा हुशार आहे किंवा राम हा प्रामाणिक आहे, म्हणजे तुम्हाला कोणी रिव्हील केलंय, तर हे रिव्हील केलेलं आहे त्याच्या कॉन्स्टिट्युएंट अँड नॉट द कंपोनंट. म्हणून लक्षात ठेवायचंय वाक्याचा जो काय अर्थ आहे किंवा वाक्याचं सब्जेक्ट मॅटर काय हे तुम्हाला त्या वाक्याचे कॉन्स्टिट्युएंट सांगतात, कंपोनंट सांगत नाही. सेकंड एक्झाम्पल घ्या, श्याम इज क्लेवर. या ठिकाणी जर समजा फक्त इज दिलं तर अर्थ समजला असता का, किंवा कोणाबद्दल माहिती आहे समजली असती का, ऑब्व्हियसली नाही. मग ही माहिती श्याम बद्दल आणि श्याम हुशार आहे कोणी सांगितलं, तर हे सांगितलंय तुम्हाला कॉन्स्टिट्युएंट. म्हणून लक्षात ठेवा प्रत्येक प्रपोजनचा जो काही सब्जेक्ट मॅटर आहे तो सब्जेक्ट मॅटर रिव्हील करण्याचं काम हे त्या वाक्याचे कॉन्स्टिट्युएंट करतात. जरी कंपोनंट अर्थपूर्ण करण्यासाठी किंवा अर्थ प्राप्त करण्यासाठी आवश्यक असला, तर नक्की तो अर्थ कोणाचा आहे किंवा कोणाबद्दल आहे हे जर तुम्हाला फिगर आउट करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला कॉन्स्टिट्युएंट कडे लक्ष देणं गरजेचं आहे. ऍज सून ऍज द कॉन्स्टिट्युएंट चेंज होतील त्या वाक्याचं सब्जेक्ट मॅटर पण बदलत जाणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, मजनू लव्ड लैला असेल, या ठिकाणी मजनू लैला जर बदलले तर इमिजिएटली त्या वाक्याचा सब्जेक्ट बदलेल. मग तो होईल फरहान लव्ड शिरीन असेल किंवा राम लव्ड सीता होईल. येते लक्षात? वाक्याचं सब्जेक्ट मॅटर फिगर आउट करण्यासाठी तुम्हाला कॉन्स्टिट्युएंट्स बघणं गरजेचं आहे इन्स्टेड ऑफ कंपोनंट. थर्ड पॉइंट बघा, द फॉर्म ऑफ प्रपोजिशन डिपेंड्स अपॉन द वे कॉन्स्टिट्युएंट्स आर कंबाइंड. आता कंबाइंडचा अर्थ लक्षात घ्या, कंपोनंट म्हणजे एकच कंपोनंट वेगवेगळ्या अर्थाने सुद्धा वापरता येऊ शकतो. म्हणून मी 3 एक्झाम्पल दिली. 3 एक्झाम्पल मध्ये कंपोनंट हा सेम आहे जो आहे इज, पण त्याने 3 वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळी इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केलाय. पहिला बघा, जॉन इज इंटेलिजंट. इकडे काय केलंय, जॉनची क्वालिटी सांगण्याचा प्रयत्न केलाय, म्हणजेच ऍट्रिब्यूट सांगण्याचा प्रयत्न केलाय. ऍज कम्पेअर टू सेकंड एक्झाम्पल बघा, लता मंगेशकर इज सिंगर. इकडे नक्की काय केलंय, तर मेंबरशिप ऑफ क्लास दिलेली आहे. म्हणजे काय, सिंगर ही क्वालिटी नाहीये, सिंगर हा एक क्लास आहे, लता मंगेशकर एक इंडिव्हिज्युअल आहे. मग त्याने केलंय काय, सिंगरच्या क्लासमध्ये लता मंगेशकरला इन्क्लूड करण्याचं काम इज ने केलेलं आहे. त्यामुळे आता सिंगरच्या क्लासमध्ये लता मंगेशकर येईल. जसं काल आपण बघितलं पवार इज महाराष्ट्रीयन, महाराष्ट्र राज्य झालं ज्यामध्ये आपण पवारला दाखवलं होतं, तेच काम इकडे इज ने केलंय की सिंगरच्या क्लासमध्ये लता मंगेशकरला ऍड केलेलं आहे. आणि तिसरं एक्झाम्पल आहे, अ पीकॉक इज बर्ड. पीकॉक इज बर्ड मध्ये आता काय केलंय ते लक्षात घ्या. तर पीकॉक इज बर्ड मध्ये जो पीकॉकचा एक क्लास आहे किंवा जे काही मोर पक्षी आहेत त्यांचा क्लास आहे, तो बर्ड या वायडर क्लासमध्ये इन्क्लूड करण्याचं काम इज ने केलेलं आहे. याला आपण क्लास इन्क्लुजन म्हणू शकतो. म्हणजेच काय, जरी कंपोनंट सेम असला तरी स्वतः वेगवेगळे रोल परफॉर्म करतो. जसं पहिल्या एक्झाम्पल मध्ये इंटेलिजन्स म्हणजे त्याने ऍट्रिब्यूट दाखवलं. दुसऱ्या जे काही एक्झाम्पल आहे त्या ठिकाणी काय केलं, तर क्लास मेंबरशिप दाखवली. तर तिसरं जे काही एक्झाम्पल आहे बट त्या ठिकाणी त्यांनी क्लास इन्क्लुजन किंवा क्लास मेंबरशिपच दाखवलेली आहे. म्हणजे काय, कंपोनंट जरी सेम असलं तर तू ज्या प्रकारे अरेंज केलेला आहे, ज्या कॉन्स्टिट्युएंट बरोबर अरेंज केलेलं आहे, त्याप्रमाणे वाक्याचं मिनिंग आणि फॉर्म हे बदलत राहणार आहे. तर हा पॉईंट समजलाय का कॉन्स्टिट्युएंटचा आणि कंपोनंटचा. इन शॉर्ट, कॉन्स्टिट्युएंट म्हणजे वाक्यात येणारा प्रत्येक शब्द, प्रत्येक घटक. तर कंपोनंट म्हणजे काय, तर त्याचा कंबायनिंग एलिमेंट जो त्यांना एकत्र आणतोय. प्रत्येक वाक्यात कंपोनंट असेलच त्याच वेळी वाक्याला अर्थ मिळेल. सेकंड डिफरन्स सांगतोय काय, तर एव्हरी प्रपोजिशन इज अबाउट सर्टन सब्जेक्ट मॅटर. मग सब्जेक्ट मॅटर रिव्हील करण्याचं काम कोण करेल, तर तो कोण आहे, कॉन्स्टिट्युएंट. कंपोनंट मिनिंग जर देत असला तरी मिनिंग कोणाबद्दल आहे हे आपल्याला समजणार आहे तिच्या कॉन्स्टिट्युएंट मधून. तिसरं सांगितलंय, फॉर्म ऑफ प्रपोजिशन डिपेंड्स अपॉन द वे कॉन्स्टिट्युएंट्स आर कंबाईन. याचा अर्थ लक्षात घ्या, त्या वाक्यामध्ये जरी सेम कंपोनंट असला तरी सुद्धा ते कशा प्रकारे अरेंज केले त्याप्रमाणे त्या कंपोनंटचा रोल बदलत जाईल. जसं इंटेलिजन्सच्या बाबतीत ऍट्रिब्यूट असू शकतं, लता मंगेशकरच्या बाबतीत क्लास इन्क्लुजन असू शकतं, किंवा बर्ड्सच्या बाबतीत क्लास मेंबरशिप असू शकते. पुढच्या पॉईंट कडे जाऊया का. फक्त चॅट बॉक्स नाही टाका. नेक्स्ट पॉईंटला जाऊया की अजून एक्सप्लेनेशनची गरज आहे ते. ओके, तर पुढचा पॉईंट आहे ट्रॅडिशनल अनालिसिस ऑफ प्रपोजिशन. आता लक्षात घ्या, ट्रॅडिशनल लॉजिशियन आहेत ते अरिस्टॉटलचे जे काही रूल्स आहेत, अरिस्टॉटलचे जे काही प्रिन्सिपल आहेत ते फॉलो करतात. तेव्हा त्यांच्या मते कॉन्स्टिट्युएंट कंपोनंट सबज्यूट आहे. मग त्यांचं मत काय, तर लॉजिकल प्रपोजिशन अनालाइज करण्यासाठी काय काय लक्षात घेणं गरजेचं आहे, तर ते सब्जेक्ट, प्रेडिकेट आणि कोपुला. जसं आपला ग्रामॅटिकल सेंटेन्स मध्ये असतं सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, तसं इकडे सब्जेक्ट प्लस कोपुला प्लस प्रेडिकेट हे आहे लॉजिकल फॉर्म. मग सब्जेक्ट म्हणजे काय, सब्जेक्ट इज दॅट अबाउट विच समथिंग इज सेड. म्हणजे ज्या वस्तूविषयी, ज्या व्यक्तीविषयी आपल्याला माहिती देण्यात येते त्या प्रपोजिशन मधून, त्या व्यक्तीला किंवा वस्तूला सब्जेक्ट मानायचं आहे. मग प्रेडिकेट म्हणजे काय, तर प्रेडिकेट म्हणजे द प्रेडिकेट इज दॅट विच इज अफर्म ऑर डिनाय आउट सब्जेक्ट. म्हणजे लक्षात घ्या,
एखाद्या वस्तूविषयी किंवा व्यक्तीविषयी माहिती देताना ती माहिती एकतर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. जर माहिती पॉझिटिव्ह असेल तर आपण म्हणू शकतो ती गोष्ट अफर्म केलेली आहे. उदाहरणार्थ राम इज क्लेवर असेल तर इकडे काय केलंय, क्लेवर हे जे काही ऍट्रिब्यूट आहे ते रामच्या बाबतीत अफर्म केलेलं आहे. ऍज कम्पेअर टू जर म्हटलं की राम इज नॉट क्लेवर तर आपण काय करतोय, क्लेवर हे ऍट्रिब्यूट आहे ते रामच्या बाबतीत आपण डिनाय करतोय. म्हणूनच काय, जी काय माहिती ती दोन फॉर्म मध्ये असू शकते, एक तर ती अफर्म असेल किंवा ती डिनाय असेल. मग टर्म म्हणजे काय, तर प्रत्येक वाक्यात जे काही सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असणार आहे त्यांना आपण टर्म्स मानणार आहोत. नंतर लास्ट पॉइंट आहे तो कोपुलाचा आहे. कोपुला म्हणजे काय, तर कोपुला इज दॅट एलिमेंट इन प्रपोजिशन विच एक्सप्रेसेस अफर्मेशन ऑर डिनायल. म्हणजे एखादं वाक्य पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे डिसाईड करण्याचं काम कोपुला करतो. म्हणजेच काय, सब्जेक्ट प्लस पॉझिटिव्ह और निगेटिव्ह कोपुला और प्रेडिकेट. जर एखादं वाक्य अफर्मेटिव्ह असेल तर आपण कोपुला पण अफर्मेटिव्ह मानू, एखादं वाक्य जर निगेटिव्ह असेल तर आपण कोपुला पण निगेटिव्ह मानू. एक्झाम्पल बघा, ऑल किंग्स आर मेन. इकडे काय सांगितलंय, प्रत्येक जो काही राजा आहे की जे काही राजे झालेले आहेत ते सर्वजण माणूस आहेत. दुसरा आहे राहुल इज नॉट रिलायबल, म्हणजे राहुल हा विश्वासू नाहीये. मग इकडे लक्षात येईल दोन्ही ठिकाणी कोपुला आहे तो आर आणि इज आहे. पण पहिल्या ठिकाणी जी काही क्लास इन्क्लुजन आहे, मेनच्या क्लासमध्ये किंग्स इन्क्लूड झाल्यामुळे या ठिकाणी कोपुला आहे तो आपण अफर्मेटिव्ह मानणार आहोत. तर दुसरं जे काही एक्झाम्पल आहे, ज्या ठिकाणी राहुलच्या बाबतीत रिलायबल हे जे काही ऍट्रिब्यूट आहे किंवा क्वालिटी ते आपण डिनाय केलेली आहे, त्या ठिकाणी आपण कोपुला हा निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह मानणार आहोत. येते लक्षात. तेव्हा ज्या ज्यावेळी ट्रॅडिशनल लॉजिक येईल त्या त्यावेळी वाक्याचे आपण 3 भाग बघणार आहोत. पहिला असेल सब्जेक्ट म्हणजे ज्याविषयी माहिती सांगण्यात येते, प्रेडिकेट म्हणजे जी काही माहिती सांगण्यात येते, आणि कोपुला म्हणजे ही सगळी माहिती एकत्र करण्याचं प्लस अफर्म किंवा डिनाय करण्याचं काम जो करतो त्याला आपण कोपुला मानणार आहोत. आता बेसिकली लक्षात घ्या ट्रॅडिशनल लॉजिशियन काय म्हणतात, तर प्रत्येक वाक्य हे जे काही लॉजिकल फॉर्म मध्ये असणार आहे ते प्रेझेंट टेन्स मध्येच असलं पाहिजे. म्हणजे एम इज आरच्या फॉर्म मध्ये असलं पाहिजे. ते काय सांगतात, जर एखादं वाक्य प्रेझेंट टेन्स मध्ये नसेल तर लॉजिक मध्ये प्रोसेस करण्यापूर्वी तुम्ही ते वाक्य हे लॉजिकल फॉर्म मध्ये आधी कन्वर्ट करा आणि त्यानंतर म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये कन्वर्ट करा, नंतरच वापरायचं आहे. तर आता तुम्ही ट्रॅडिशनल आणि मॉडर्न लॉजिक कम्पेअर केलं तुमच्या लक्षात येईल की मॉडर्न लॉजिशियन म्हणतात कॉन्स्टिट्युएंट्स आणि कंपोनंट. कंपोनंट आहे तो कंबाईनिंग एलिमेंट आहे ज्याच्यामुळे अर्थ प्राप्त होतो. तर ट्रॅडिशनल लॉजिशियन काय म्हणतायत, कोपुला आहे जो यांना कंबाईन करतोय आणि अफर्मेशन किंवा डिनायल देतोय. याचाच अर्थ इन शॉर्ट लक्षात ठेवा, कोपुला हाच कंपोनंट आहे. दोन्ही गोष्टीच्या तुम्ही सेम थिंग लिहू शकता की जे काही सब्जेक्ट प्रेडिकेट आहे किंवा मॉडर्न लॉजिशियन प्रमाणे जे काही कॉन्स्टिट्युएंट आहे त्यांना एकत्र आणण्याचं काम, वाक्याला अफर्मेशन किंवा डिनायल हे जे काही मिनिंग आहे ते देण्याचं काम कोपुला किंवा कंपोनंट करणार आहे. ऍट द एंड ऑफ द लेक्चर आपण लक्षात ठेवायचंय की कोपुला आणि कंपोनंट एकच आहेत. मग ते काय काय करू शकतात, तर पहिली गोष्ट आहे एकतर ऍट्रिब्यूट अफर्म किंवा डिनाय करू शकतात. दुसरी गोष्ट आहे क्लास मेंबरशिप अफर्म किंवा डिनाय करू शकतात. तिसरी होईल इन्क्लुजन ऑफ वन क्लास इंटू अनदर क्लास, ते पण ते अफर्म किंवा डिनाय करू शकतात. कारण ऑल किंग्स आर मेन म्हटल्यानंतर लक्षात ठेवा ऑल किंग्स याचा अर्थ ते प्लुरल आहे. म्हणजे जे काही आजपर्यंत राजा आले ते सगळे त्यांचे क्लास आहे. ऍज कम्पेअर टू मेन हा त्याही पेक्षा वाईडर क्लास आहे म्हणजे माणूस आहे. मग सर्व राजांचा जो एक क्लास आहे तो मेनच्या क्लासमध्ये इन्क्लूड करण्याचं काम कोपुलाने केलंय. तेव्हा कोपुला किंवा कंपोनंट 3 गोष्टी करू शकतात. एक तर ऍट्रिब्यूट स्वीकारणं किंवा नाकारणं म्हणजे क्वालिटी स्वीकारणं किंवा नाकारणं. दुसरं असेल एखाद्या इंडिव्हिज्युअलला एखाद्या क्लासमध्ये नेणं किंवा एखादा लहान क्लास त्याही पेक्षा मोठ्या क्लासमध्ये इन्क्लूड करणं. तर आता लेक्चरचे आपले सगळे पॉईंट संपलेले आहेत. आता कोणाला काही शंका असेल तर चॅट बॉक्स मध्ये विचारा किंवा अनम्यूट करा. कोणाला काही शंका आहे का, किंवा एखादा पॉईंट समजला नसेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका किंवा डायरेक्टली अनम्यूट करा आणि विचारा. ओके, एखादा रिप्लाय आलाय. तुम्ही प्रश्न पुन्हा एकदा टाका, नक्की तुम्हाला काय विचारायचं. हा इज आणि आर आर कोपुला, बरोबर बरोबर आहे प्रीती, तुमचं बरोबर आहे. इज आणि आर हे कोपुला आहेत. पण प्रत्येक वेळी इज आणि आरच वाक्यात शोधत बसू नका. त्या वाक्यामध्ये दोन एलिमेंट जो एकत्र आणतोय ज्याच्यामुळे मिनिंग येतोय, इट कॅन बी एनी वर्ब, अशा प्रकारचं असेल तर त्याला सुद्धा आपण कोपुलाच मानणार आहोत. अजून काही शंका आहेत का? अजून कोणता पॉईंट आहे का जो मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करायची गरज आहे, समजलं नसेल किंवा थोडं फास्ट झालं असेल? मग आता एक काम करूया, हे झाल्यानंतर तुम्हाला ओके
हे झाल्यानंतर तुम्हाला आता पुस्तकाविषयी माहिती देतो. तुम्हाला स्लाइडमध्ये 3 पॉइंट दिसत असतील. होतंय काय ते लक्षात घ्या. तुमची अजून ॲडमिशन आणि कंप्लीट झाली नाहीये आणि ॲडमिशन प्रोसेस जोपर्यंत कंप्लीट होत नाही, तोपर्यंत लॉ कॉलेजकडून तुम्हाला बी-टी कार्ड मिळत नाही आणि जोपर्यंत बी-टी कार्ड मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही लॉ कॉलेजमधून पुस्तकं घेऊ शकत नाही. तेव्हा एक काम करा, एक तर तुमचे जे कोण सीनियर आहेत, म्हणजे सेकंड इयरचे आहेत, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळतो का बघा, त्यांच्याकडून मिळते का बघा. ऑलरेडी या क्लासमधील काही मुलांनी यांच्याकडनं पुस्तकं घेतलेली आहेत. दुसरी गोष्ट तुम्ही करू शकता, पुस्तकं विकत घ्यायची. पुस्तकं विकत कुठे घ्यायची ते पण सांगतोय. लिंकमध्ये पहिला पॉइंट आहे lawall.com. ही ऑनलाईन वेबसाईट आहे जिकडे तुम्ही प्रीपेड पार्सल घेऊ शकता. म्हणजे आधी पेमेंट करायचे, नंतर तुम्हाला बाय पोस्ट किंवा बाय कुरिअर पार्सल मिळू शकेल. किंवा जर तुम्हाला Google पे करायचं असेल आणि त्यानंतर जर ते पुस्तकं हवी असतील, तर ठाण्याचे एक सरस्वती लॉ बुक डेपो आहे. आपलं कॉलेज पण बऱ्याच वेळा तिकडून पुस्तकं मागवतं. तर या नंबरला माणसाला कॉन्टॅक्ट करा. पैसे Google पे करायचे, मग बाय कुरिअर तुम्हाला पुस्तकं पाठवू शकतो. किंवा जर कोल्हापूरमध्ये येणं जाणं असेल, तर कोल्हापूरला भवानी मंडपला मेहता पब्लिशिंग हाऊस आहे. मेहता बुक सेलर्स आहे. इकडे तुम्हाला आपलं लॉजिकचं पुस्तक मिळू शकेल. आणि लास्ट ऑप्शन राहतो मुंबई किंवा पुण्यात असाल, तर पुण्यात आप्पासाहेब बळवंत चौक आहे. तिकडे अजित लॉ बुक डेपो आणि बरीच पुस्तकांची दुकान आहेत. तिकडे गेला तर तुम्हाला पुस्तकं मिळू शकतील. तर अजून काय आलं नाहीये. ते 1-2 मिनिटं काही शंका असतील तर विचार. त्यानंतर आपण ही मीटिंग एंड करूया. अजून काही शंका आहेत का? किंवा पुस्तकाबद्दल असेल तर ते पण विचारा. तर कोणाला शंका नाही असं मी मानतोय. फक्त आता ज्या काही स्लाईड आहेत, जे काही कॉन्टॅक्ट डिटेल आहेत पुस्तकांच्या संदर्भात, हे सगळे मी आपल्या WhatsApp ग्रुपवर आता शेअर करतोय. चालेल. हॅव अ गुड डे.